नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यारो नागपूर आर्मी रॅली भरती 2024। तर आज यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा आज तिसरा दिवस होता। तर आज 29 जुलैला यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर आज जे चंद्रपूर झालं, गडचिरोली झालं, त्याचबरोबर वर्धा झालं। तर एवढे 3 सहभागी जिल्हे आज होते आणि जवळपास 800 विद्यार्थी या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी आले होते। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो यारो नागपूर आर्मी रॅली भरती कशा प्रकारे झाली सुरुवातपासून शेवटपर्यंत, आणि एका बॅचमध्ये आज किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतल्या जात आहे, एक्सिलेंटची किती मुलं घेतल्या जात आहे, सेकंड ग्रुपची किती मुलं घेतल्या जात आहे, त्याचबरोबर एक्सिलेंटसाठी टायमिंग किती देण्यात येत आहे, त्याचबरोबर सेकंड ग्रुपसाठी किती टायमिंग देण्यात येत आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। यारो नागपूर आर्मी रॅली भरती 29 जुलैला या ठिकाणी कशा प्रकारे झाली याबद्दल, आणि हाईट वगैरे किती त्या ठिकाणी लागत आहे, भरतीची प्रोसेस या ठिकाणी कशा प्रकारे चालू आहे, मुलं या ठिकाणी कोणकोणत्या चुका करत आहे ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो नागपूर आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल, आणि जास्त करून आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला एक सजेशन देतो विद्यार्थी मित्रांनो, जे पण विद्यार्थी उद्या ग्राउंड देण्यासाठी येत असाल बाहेरगावरून, तर तुम्ही चादर वगैरे सोबत या ठिकाणी आणा, कारण की या ठिकाणी राहण्याची कुठेही व्यवस्था नाही, म्हणजे कुठेच आपण झोपावं लागते, एक लक्षात ठेवा। तर चादर वगैरे तुम्ही आणा, कारण की पाऊस इकडे जे आहे भरपूर या ठिकाणी चालू आहे। तर आज तरी पाऊस वगैरे आला नव्हता, तर आज चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं, पण काल पाऊस या ठिकाणी आलेला होता, ठीक आहे। तर सर्वात अगोदर या ठिकाणी गेटाच्या अंदर एंट्रीचा जो टाईम या ठिकाणी आहे, तर 10:30 वाजतापासून मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। तर जे पण विद्यार्थी सर्वात समोर रांगेमध्ये लागणार आहे, तर ते विद्यार्थी या ठिकाणी फायद्यामध्ये असणार आहे, कारण की पहिल्या दुसऱ्या बॅचमध्ये जे जास्त मुले या ठिकाणी घेतल्या जातात स्टार्टिंगला, ठीक आहे। तर आज ज्या सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली, तर गेटच्या अंदर एंट्री द्यायच्या वेळेस जे डॉक्युमेंट लागत आहे या ठिकाणी, तर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड लागत आहे, त्याचबरोबर तुम्हाला हॉल तिकीट लागत आहे। तर ह्या 2 डॉक्युमेंटवर तुम्हाला या ठिकाणी एंट्री दिल्या जात आहे ग्राउंडच्या अंदर। तर हॉल तिकीट आणि तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड, तर ह्या 2 डॉक्युमेंटवरच तुम्हाला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे। तर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर काय होतं की उंची त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मोजली जात आहे। तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीला। तर सर्वात अगोदर काय होतं, मागची जी भरती होती, तर मागच्या भरतीमध्ये जे हाईट आहे हे 1600 मीटर रनिंग झाल्यावर हाईट मोजायचे, पण आता काय की सर्वात अगोदर ते उंची मोजत आहे। तर 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे, आणि जे विद्यार्थी उंचीमध्ये कटत आहे तर त्या विद्यार्थ्यांना बाहेर केलं जात नाही, तर त्यांचासुद्धा या ठिकाणी ग्राउंड घेतलं जात आहे, त्यांनासुद्धा धावण्यासाठी सोडत आहे, त्यांची वेगळी बॅच त्या ठिकाणी तयार करत आहे, आणि सर्वात शेवट त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग धावण्यासाठी नेत आहे, ठीक आहे। तर जे पण विद्यार्थी उंचीमध्ये कटणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांना ग्राउंड या ठिकाणी भेटणार आहे 1600 मीटर रनिंग, एक लक्षात ठेवा। आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ग्राउंडच्या अंदर घेतलं जात आहे, आणि ते मोठं स्टेडियम आहे मानकापूर स्टेडियम, तर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं 12 वाजेपर्यंत। तर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही, 12 वाजेपर्यंत ते मोटिवेशन करतात आर्मीवाले, त्याचबरोबर 12 वाजेपर्यंत कोणतीच या ठिकाणी म्हणजे काय होत नाही, फक्त बसून ठेवलं जातं 12 वाजेपर्यंत। जसे 12 वाजले तशी जे भरतीची प्रोसेस चालू होत आहे। तर सर्वात अगोदर काय होतं की हॉल तिकीटा त्या ठिकाणी स्कॅन केल्या जात आहे। तर हॉल तिकीटा सगळ्यांच्या स्कॅन होते या ठिकाणी, आणि हॉल तिकीटा स्कॅन केल्यानंतर जे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पुढील टप्प्यासाठी त्या ठिकाणी 100 विद्यार्थी नेले त्या ठिकाणी। तर 100 मुले एका बॅचमध्ये काल सोडले, 100 मुले त्यांनी सोडले एका बॅचला, आणि 100 पैकी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी जवळपास 55 ते 60 मुलं त्या ठिकाणी घेतले, म्हणजे 60पर्यंत मुलं जे काल या ठिकाणी घेतले। तर हे रिॲलिटी आहे, कारण की मी स्वतः या ठिकाणी आहे, जेव्हापासून ग्राउंड चालू आहे या ठिकाणी 26 जुलैपासून मी या ठिकाणी ग्राउंडवरच आहे। तर हे रिॲलिटी मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। जे विद्यार्थी सगळ्यात समोर लागणार आहे, तर ते विद्यार्थी या ठिकाणी फायद्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो असणार आहे, ठीक आहे। तर सर्वात पहिल्या बॅचमध्ये जास्त घेतल्या जात आहे। तर आज जे 100 मुले सोडले, आणि 100 पैकी जवळपास 55 ते 60 मुलं या ठिकाणी घेतले, आणि ॲक्सिलेंटचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटमध्ये 30 पण मुले या ठिकाणी घेतल्या जात आहे, आणि सेकंड ग्रुपमध्ये सुद्धा या ठिकाणी 30 घेतल्या जात आहे।
तर ॲक्सिलेंटमध्ये सुद्धा भरपूर मुले या ठिकाणी घेतल्या जात आहे. आणि टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी 5.5 मिनिट या ठिकाणी टायमिंग दिला जात आहे. म्हणजे पूर्ण टाईम या ठिकाणी मुलांना दिला जात आहे ॲक्सिलेंटचा 5.5 मिनिटामध्ये. ठीक आहे, जे पण विद्यार्थी 5.5 मिनिटामध्ये येणार आहे तर ते ॲक्सिलेंटमध्ये असणार आहे. आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग देण्यात येत आहे तर तो येत आहे 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत. तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी टायमिंग दिल्या जात आहे या बॅचमध्ये, म्हणजे टायमिंग पूर्ण या ठिकाणी दिला जात आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. आणि बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी हातावर शिक्के वगैरे दिले जात आहे. ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्याच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्याच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का. ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी लाँग जंप होत आहे, झिगझॅग होत आहे, त्याचबरोबर 10 पुलअप्स होत आहे. त्याचबरोबर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की त्या ठिकाणी जे हे प्रोसेस झाल्यानंतर जे आहे त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवल्या जात आहे. आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची उंची वगैरे मोजल्या जातं आणखीन, आणि छातीसुद्धा मोजली जात आहे 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर. आणि एवढी प्रोसेस झाल्यानंतर जेव्हा विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर शिक्के वगैरे त्यांच्या हातावर दिले जात आहे. तर हे प्रोसेस इथपर्यंत झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं की मुलांना आणखीन त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे. आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म वगैरेसुद्धा लिहून घेतला जाता, एक नॉर्मल फॉर्म आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला कागदपत्र कोणकोणते न्यायचे ते तुम्हाला सांगून देतो. तर हे सांगायच्या अगोदर मी तुम्हाला सर्वांना एक सांगतो की भरतीला येताना एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे. कारण की 29 जुलैला ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड होतं तर ते विद्यार्थी 28 जुलैलाच या ठिकाणी आले होते. म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला एक दिवस अगोदर तुम्हाला या ठिकाणी यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते कागदपत्र लागते तर हॉल तिकीट त्या ठिकाणी लागत आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर टी सी नसेल तर बोनाफाईड, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागत आहे, डोमिसियल लागत आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत आहे, अनमॅरिड सर्टिफिकेट लागत आहे आणि 20 फोटो त्या ठिकाणी लागत आहे. त्याचबरोबर तुम्हाला नोटरीसुद्धा त्या ठिकाणी लागत आहे. नोटरी कंपल्सरी त्या ठिकाणी लागते. ठीक आहे, नोटरी तर तुम्ही या ठिकाणी आठवणीने तुम्ही त्या ठिकाणी न्या, कारण की नोटरी लागत आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांची नोटरी अंदर चेक केल्या जात आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स आणि आर्मीवाले एक झेरॉक्स मुलांपासून घेत आहे, पण 2-2 झेरॉक्स असू द्या आपल्याजवळ. आणि मेडिकलसाठी सुद्धा तुम्हाला 20 फोटो लागणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं त्यांना दुसऱ्या दिवशी ज्या मेडिकलची तारीख दिल्या जात आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्राउंड झाला. आज वर्धा जिल्हा होता, गडचिरोली होता, चंद्रपूर होता. तर भरपूर मुले त्यांनी आज घेतले. 800 मुले आज ग्राउंडवर आले होते, 800 मुले टोटल. आणि 100 मुले एका बॅचला सोडत आहे. 100पैकी 60-60पर्यंत मुलं या ठिकाणी घेत आहे. म्हणजे एक जे बॅच होती त्यामधले फक्त 30च मुलं बाहेर आले होते, बाकी 70 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ग्राउंड काढलं आहे. तर सांगायचं एवढंच की 60-60 70-70 मुलं पहिल्या बॅचमध्ये घेतल्या जात आहे. तर जे पण विद्यार्थी पहिल्या बॅचमध्ये धावणार आहे तर ते जे या ठिकाणी फायद्यामध्ये असणार आहे. तर ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला एक अंदाज लागला असेल की आपल्याला या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागायचं आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.